नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी भरती नांदेड शिपाई या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महाराष्ट्राची बघा किनारपट्टी ही कोकण किनारा म्हणून ती ओळखली जाते। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, तोरणमाळ बघा हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, पुण्यामध्ये विचारले, आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये आर्य महिला समाज त्यांनी बघा स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा, रोड आणि महामार्ग प्रकल्प यांच्याशी या ठिकाणी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, श्रीकांत किदंबी हा लोकप्रिय खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळा संबंधीचा खेळाडू आहे? बघा, श्रीकांत किदंबी बघा हा लोकप्रिय खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीचा या ठिकाणी तो खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चेन्नई येथील बघा भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी कोणती आहे? बघा, भारतामधली सर्वात बघा लांब पुळण बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, मरीना बघा भारतामधली सर्वात लांब या ठिकाणी पुळण आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणता व्यवसाय असतो? बघा, ग्रामीण वस्तीमध्ये बघा प्रामुख्याने या ठिकाणी बघा प्राथमिक व्यवसाय ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुती कापड उद्योगासाठी खालीलपैकी कोणते हवामान उपयुक्त असते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान हे उपयुक्त असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सुती कापड बघा उद्योगासाठी दमट बघा हे हवामान सर्वात जास्त उपयुक्त असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिका या ठिकाणी खालीलपैकी केव्हा पोहोचली होती? बघा, भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिका या ठिकाणी 9 जानेवारी सन 1982 या दिवशी बघा या ठिकाणी पोहोचली होती। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा जीएमसी भरती नांदेड बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्वशाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, भारतीय हरित क्रांती जनक खालीलपैकी कोण आहेत? बघा, डॉक्टर MS स्वामीनाथन बघा हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 12 जुलै सन 1969 देशामध्ये बघा एकूण किती प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा, 12 जुलै सन 1969 बघा देशामध्ये बघा एकूण 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याची बघा सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला भेटली? बघा, महाराष्ट्राची बघा सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला भेटलेली आहे? बघा, महाराष्ट्राची बघा सर्वाधिक बघा ही सीमा ही मध्य प्रदेश या राज्याला ती भेटलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात? अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, अल्प बघा मुदतीच्या कर्जाला पीक कर्ज या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिशन
इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधीचं बघा मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील लसीकरण यांच्या संबंधित या ठिकाणी हे मिशन आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण किनारपट्टी बघा कोकण किनारपट्टी बघा समुद्रास लागून असलेल्या भागाला खालीलपैकी काय म्हणतात। बघा कोकण किनारपट्टीच्या बघा समुद्रास लागून असलेल्या बघा भागाला तर या ठिकाणी खलाट या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चेकमेट ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच या ठिकाणी संज्ञा आहे। चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळासंबंधीची संज्ञा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील चेकमेट बघा ही संज्ञा बुद्धिबळ या खेळासंबंधीची या ठिकाणी संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा नदी आणि शहरे आहेत, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। बघा गोदावरी नाशिक बरोबर आहे, बिंदुसरा बीड बरोबर आहे, गोदावरी नांदेड बरोबर आहे, तर इंद्रायणी अहमदनगर या ठिकाणी चुकीची जोडी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचे बघा महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग पडतात। बघा महाराष्ट्राचे बघा एकूण कृषी हवामान विभाग या ठिकाणी 9, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। बघा चले जाव चळवळ सन 1942 बरोबर आहे, असहकार चळवळ सन 1920 बरोबर आहे, पुणे करार सन 1932 बरोबर आहे, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 सविनय कायदेभंग चळवळ सन 1935 या ठिकाणी चुकीची जोडी आहे। सविनय कायदेभंग बघा चळवळ ही सन 1930 या ठिकाणी चळवळ होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार माफीचा अधिकार आहे। माफीचा अधिकार म्हणजे बघा राष्ट्रपतींना कोणत्या एका कलमानुसार दयेचा अधिकार हा प्राप्त आहे। बघा राष्ट्रपतींना बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम 72 नुसार बघा राष्ट्रपतींना दयेचा अधिकार म्हणजेच या ठिकाणी माफीचा अधिकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली। बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण तर या ठिकाणी सातारा या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कान्हा बघा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 26 बघा क्योटो प्रोटोकॉल हा खालीलपैकी कशा संबंधीचा बघा क्योटो प्रोटोकॉल बघा ही एक संज्ञा आहे, खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे। बघा क्योटो प्रोटोकॉल बघा ही संज्ञा वातावरणामधला बदल ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा डेव्हिड बेकहम हा खेळाडू कोणत्या एका खेळासंबंधीचा तो खेळाडू आहे। बघा डेव्हिड बेकहम बघा हा खेळाडू फुटबॉल या खेळासंबंधीचा तो खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाजीपूर राधानगरी बघा हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे। बघा दाजीपूर राधानगरी बघा हे अभयारण्य या ठिकाणी बघा गवे या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा कॉपर सल्फेटचं मराठी नाव खालीलपैकी काय आहे। बघा कॉपर सल्फेटचं बघा मराठी नाव या ठिकाणी बघा मोरचूद ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुंभार्ली हा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा तो घाट आहे। कुंभार्ली हा घाट बघा कुंभार्ली बघा घाट कराड ते चिपळूण या महामार्गावर बघा कुंभार्ली हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुर्रा मेहसाणा सुरती या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत। बघा मुर्रा मेहसाणा सुरती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील म्हैस या ठिकाणी यांच्या जाती आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। बघा अलिबाग कलिंगड चांगली द्राक्षे वसई केळी राजेवाडी संत्री चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीची जोडी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या बघा या ठिकाणी अविकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात। बघा 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या बघा शब्दांना या ठिकाणी
उभयनवी अवयव या ठिकाणी असे म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बलाचं एकक बघा, बलाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा बलाचं एकक तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 न्यूटन बघा हे बलाचं एकक आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, सजीवाच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं शास्त्र आहे? बघा सजीवाच्या बघा आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बघा ॲनाटॉमी। या शास्त्रामध्ये बघा सजीवाच्या आंतररचनेचा अभ्यास केला जातो। विषय क्रमांक बघा सेन्सेक्स हे खालीलपैकी काय? बघा सेन्सेक्स बघा हे खालीलपैकी काय आहे? बघा सेन्सेक्स बघा हे शेअर बाजार निर्देशांक ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, आगा खान हा कप खालीलपैकी कोणत्या खेळात संबंधित तो कप आहे? आगा खान हा कप बघा आगा खान हा कप बघा हॉकी या खेळाला संबंधित तो कप आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, आनंद यादव झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते? बघा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते। विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते शहर हे राजवाड्यांचे शहर म्हणून बघा राजवाड्यांचे शहर म्हणून कोणते शहर हे ओळखले जाते? बघा कोलकाता बघा हे शहर राजवाड्यांचे शहर म्हणून ते ओळखले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा? बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती? 26 जानेवारी सन 1950ला बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झाली होती। विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? बघा राष्ट्रपतीला बघा पदभ्रष्ट करण्याचा अधिकार या ठिकाणी संसद यांना असतो। विषय क्रमांक, पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? बघा पंतप्रधान हा पुढीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? बघा पंतप्रधान बघा हा या ठिकाणी लोकसभेचा या ठिकाणी तो नेता असतो। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले विधानसभेच्या एकूण सदस्यांची संख्या खालीलपैकी किती आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा विधानसभेच्या सदस्यांची एकूण संख्या 288 या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेची या ठिकाणी सदस्य संख्या आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, संवाद कौमुदी या पाक्षिकामधून खालीलपैकी सती प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी लिखाण केले? बघा संवाद कौमुदी या पाक्षिकामधून खालीलपैकी सती प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी लिखाण हे केले होते? बघा संवाद कौमुदी बघा या पाक्षिकामधून राजा राममोहन राय यांनी लिखाण हे केले होते। विषय क्रमांक पुढचा बघा, सतीश धवन हे अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सतीश धवन बघा हे अंतराळ केंद्र आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, राळेगणसिद्धी श्री अण्णा हजारे यांचं गाव खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? बघा राळेगणसिद्धी बघा श्री अण्णा हजारे यांचं बघा गाव पारनेर या तालुक्यामध्ये आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता पदार्थ हा वितळताना आकुंचन पावतो? बघा खालीलपैकी कोणता पदार्थ बघा वितळताना आकुंचन पावतो? बघा या ठिकाणी काच बघा हा पदार्थ वितळताना आकुंचन पावतो। विषय क्रमांक बालकवी असे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव? बघा बालकवी हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा नांदेड GMC भरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नांचं महत्त्वपूर्ण PDF आहेत, त्यामुळे तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी मिळतील। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।